मित्रांनो, आज आपण या ठिकाणी त्रिकोणाची शिरोलंब मध्यगा या आधी विद्यार्थी मित्रांनो आपण की त्रिकोणाचा कोन दुभाजक हे त्रिकोणाचे कोन दुभाजक हे एक संपत्ती असतात। त्याचबरोबर त्रिकोणाच्या बाजूचे लंब दुभाजक हे सुद्धा एक संपत्ती असतात। हे मागच्या तासाला आपण पाहिलेलं आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपण या ठिकाणी अजून एक 7वीच्या अभ्यासक्रमावरती एक संकल्पना एक गोष्ट आपण या ठिकाणी बघणार आहोत। ती म्हणजे की एक रेषा दिली असता रेषेच्या बाहेर एखादा एक बिंदू घेतला असता त्या बिंदूतून पहिल्याच्या रेषेला समांतर रेषा काढणे। हे आपण या ठिकाणी ही एक कन्सेप्ट 7वीच्या अभ्यासक्रमावरची या ठिकाणी बघणार आहोत। मित्रांनो, त्यासाठी मी बोर्डवरती एक रेषा काढणार आहे आणि त्यानंतर रेषेच्या बाहेर एक बिंदू घेणार आहे। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा आता नीट बघा आणि त्यानंतर तुम्ही सुद्धा काढायचा प्रयत्न करणार आहात। हे बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी एक रेषा काढलेली आहे। या रेषेला या ठिकाणी तुम्ही या बाजूला सुद्धा बिंदू घेऊ शकता किंवा या बाजूला सुद्धा बिंदू घेऊ शकता। आपण या ठिकाणी एक बिंदू घेतला आहे, याला रेषेला नाव देऊया AB किंवा तुम्ही रेषा L सुद्धा म्हणू शकता। या ठिकाणी मी एक रेषा घेतली आहे, त्याला बाहेरच्या बाजूला बिंदू घेतला आहे, त्या बिंदूला नाव देत आहे T। आता विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण गुण्याच्या सहाय्याने त्या रेषेला समांतर रेषा काढणार आहोत। तेव्हा करता माझ्या हातामध्ये एक हा गुन्हा घेतलाय, गुन्ह्याच्या सहाय्याने आपण काढणार आहोत। हा एक गुन्हा आहे आणि त्याच्यासोबत हा एक गुन्हा आहे। हे दोन गुन्ह्याच्या सहाय्याने आपण या ठिकाणी ह्या बिंदूतून या L रेषेला किंवा रेषा ABला समांतर रेषा कशी काढायची ते आपण या ठिकाणी बघणार आहोत। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही ती छानपैकी बघून घ्या आणि नंतर काढण्याचा प्रयत्न करू सुद्धा करा। तर त्याआधी विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी ही जी आहे हा जो गुन्हा आहे या ठिकाणी अशा पद्धतीने जोडून घ्यायचा आहे। या रेषेला पूर्णपणे व्यवस्थित जोडून घ्यायचा आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, हे जे आहे हा जो गुन्हा आहे हा गुन्हा या ठिकाणी असा सरकत या P बिंदू जवळ न्यायचा आहे। आपला P बिंदू बघा या ठिकाणी आपल्याला मिळाला आहे। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असं जोडल्यानंतर या P बिंदूतून आपल्याला अशी रेषा काढायची आहे। बघा त्याच पद्धतीने या बाजूने सुद्धा तुम्ही अशाच पद्धतीने तुम्ही सुद्धा अजून काढण्याचं राहिलेली रेषा काढायची आहे। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी मी अशा पद्धतीने या ठिकाणी जोडून घेत आहे आणि जोडल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी असं जोडल्यानंतर हा जो आहे या ठिकाणी याला असं आपल्याला या गुन्ह्याला दुसऱ्या गुन्ह्याला असं सरकत इथपर्यंत आणायचं आहे बिंदूपर्यंत आणल्यानंतर त्यातून आपल्याला रेषा काढायची आहे। काय करायचंय, रेषा काढायची आहे। तर मी या ठिकाणी अशा पद्धतीने जोडून घेतलेलं आहे, ते या ठिकाणी असं जोडलेलं आहे आणि या ठिकाणी अशी रेषा काढत आहे। तुम्ही सुद्धा विद्यार्थी मित्रांनो अशी रेषा काढा आणि या पद्धतीने तुम्ही ही समांतर रेषा या ठिकाणी काढलेली आहे। याला नाव देऊया रेषा M। तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण रेषा ABला किंवा रेषा Lला रेषा P बिंदूतून आपण रेषा M ही समांतर रेषा ही काढलेली आहे। तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने काढा आणि काही अडचण असल्यास तर मला विचारा। चला विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही एका रेषेला बाहेर त्या बाजूला एक बिंदू दिल्यानंतर त्यातून समांतर रेषा कशी काढायची हे तुम्ही समजून घेतला। त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण शिरोलंब कसा काढायचा ते एक बघणार आहोत। विद्यार्थी मित्रांनो, पहिल्यांदा आपण त्रिकोण काढणार आहोत। त्रिकोण काढल्यानंतर त्यानंतर आपण गुन्ह्याच्या सहाय्याने शिरोलंब कसा काढायचा ते आपण शिकणार आहोत। तर तेव्हा आपण काढण्यास सुरुवात करूया। त्यासाठी आपण त्रिकोण पहिल्यांदा काढणार आहोत। हव्या तसा साईजचा त्रिकोण काढू शकतात। तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी आपण त्रिकोण काढण्यास सुरुवात करणार आहोत। या ठिकाणी हा एक आपण हव्या त्या साईजचा तुम्ही पण त्रिकोण काढायचा आहे। या ठिकाणी आपण असा एक त्रिकोण काढला आहे। या त्रिकोणाला आपण नाव देणार आहोत विद्यार्थी मित्रांनो। या ठिकाणी आपण त्याला नाव देऊया, बघा आपण नाव देऊया A B आणि C। आता यातून आपल्याला शिरोलंब काढायचा आहे। विद्यार्थी मित्रांनो, शिरोलंब म्हणजेच काय की या कोणातून समोरच्या बाजूवर जो आपल्याला जे रेख काढायची
काढायची आहे. या कोणापासून या कोणापासून या कोणातून या समोरच्या बाजूवर जी रेघ काढणार आहोत आणि ती जर 90 अंशाचं जर माप करत असेल तर त्याला आपण म्हणतो शिरोलंब. तर विद्यार्थी मित्रांनो, त्रिकोणाला किती आहे, कोण किती आहे, 1 2 3. तर प्रत्येक हिच्यातून आपल्याला या ठिकाणी अशा पद्धतीने रेघ काढायची आहे आणि ते रेघ जे आहे 90 अंशाचा ती कोण तयार करते आहे, म्हणून त्याला आपल्याला शिरोलंब म्हणायचंय. या ठिकाणी 3 कोण आहे म्हणून 3 आपण शिरोलंब काढणार आहोत. आणि जे त्या ठिकाणी एकमेकांना जिथं भेटतात किंवा एकमेकांना ज्या ठिकाणी एका बिंदूतून ते जात असतात आणि त्या बिंदूला आपण शिरोलंब आपण त्याला शिरोलंब संपात बिंदू असं म्हणत असतो. काय म्हणत असतो? शिरोलंब संपात बिंदू असं म्हणत असतो आणि ते आपण ओ अक्षराने दाखवतो. तो शिरोलंब संपात बिंदू आपण ओ अक्षराने दाखवत असतो. ते आपण या ठिकाणी आता दाखवणार आहोत, काढून बघणार आहोत. तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सुद्धा माझ्या बरोबरीने काढायचा प्रयत्न करा. आणि आता त्याला आपण गुन्ह्याच्या साहाय्याने आपण काढणार आहोत. हा एक गुन्हा आहे. या गुन्ह्याच्या साहाय्याने आपण त्रिकोणाच्या प्रत्येक कोणातून एक एक शिरोलंब काढणार आहोत. तर तेव्हा विद्यार्थी मित्रांनो, चला आपण शिरोलंब काढूया. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी बघा, ही जी बाजू आहे ही याला पूर्ण अशी टच केली पाहिजे. आणि त्यानंतर हा जो आहे हे जे आहे विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने आपण या ठिकाणी या बघा या ठिकाणी असं पुरेपूर टच करून या ठिकाणी आपण असा एक शिरोलंब पहिल्यांदा काढूया. हा झाला एक शिरोलंब. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, याच पद्धतीने आपण या ठिकाणी सुद्धा शिरोलंब काढणार आहोत. तर तेव्हा तुम्ही या ठिकाणी आपण अशा पद्धतीने जोडणार आहोत. बघा, तर या ठिकाणी आपण सुद्धा शिरोलंब अशा पद्धतीने काढत आहोत. हा सुद्धा 90 मापाचा आहे विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर या ठिकाणी सुद्धा आपण शिरोलंब काढण्याचा प्रयत्न करणार आहोत. अशा पद्धतीने बघा, अशा पद्धतीने तुम्ही सुद्धा काढण्याचा प्रयत्न करा. असा आपण शिरोलंब या ठिकाणी काढलेला आहे. तर याला आपण नाव देऊया PQR. आणि हा जो आहे या ठिकाणी भेटला आहे याला म्हणतात शिरोलंब संपात बिंदू. आणि तो विद्यार्थी मित्रांनो आपल्याला ओ अक्षराने दाखवतो. आपण काय दाखवतो? ओ अक्षराने दाखवित असतो. तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने काढा. काही अडचण असल्यास तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा.